नागपूरच्या पाचपावली परिसरात एका तरुणाला रस्त्यात अडवून धमकी देत जबरदस्तीने लूटमार करण्यात आली। आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावल्यात आणि बेदम मारहाण सुद्धा करण्यात आली। या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। या गुन्ह्याचा सविस्तर आढावा घेऊया। नागपूरच्या पाचपावली भागात 25 फेब्रुवारीच्या दुपारी एका तरुणाला जबरदस्त मारहाण करून लुटण्यात आले। फिर्यादी आपल्या दुचाकीने जात असताना यश डवला नावाच्या तरुणाने त्याला अडविले आणि मनीष पांठेला येथे नेले। तेथे जगदीश गोखले आणि त्याच्या साथीदारांनी त्याला धमकाविलेत, पैसे मागितले आणि विरोध केल्यावर मारहाण केली। यश डवला, जगदीश गोखले, बिट्टू चौरे आणि लक्की एडचाल या टोळीने फिर्यादीला बळजबरीने कलकत्ता रेल्वे लाईनकडे नेले। त्या ठिकाणी चाकूचा धाक दाखवत त्याकडील मोबाईल, बँक कार्ड्स आणि इतर मौल्यवान वस्तू काढून घेतल्या। एवढ्यावरच न थांबता त्यांनी दुचाकी आणि टूल किट बॅग देखील हिसकावून घेतली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपींवर 309(3) भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बरोबर आहे। लोकेश धकाते आपल्या गाडीने भरतवाडा दुर्गानगर येथे जात असताना यश डवले नावाचा एक क्रिमिनल आहे, त्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं। बांगलादेशला लुक्का चौकात गेला। त्या ठिकाणी जगदीश गोखलेला फोन करून बोलवलं। जगदीश गोखलेवर पण 27-28 गुन्हे आहेत। तो 2 लोकांना घेऊन आला, ते बिट्टू चौरे आणि लक्की एडेचाल म्हणजे सोनवणे। त्या सर्वांनी मिळून त्या लुक्का चौकातून त्या मोटरसायकलने त्याला बसवले। जबरदस्तीने पैसे मागत होते, तो पैसे नाही दिला। त्याच्यामुळे त्याला कलकत्ता रेल्वे लाईन बांगलादेश तिथं घेऊन गेले आणि जगदीश गोखले हा चायना मेडचा चाकू दाखवला। पैसे दे म्हणलं। त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याची मोटरसायकल हिसकवले, त्याच्याकडे 2 मोबाईल हिसकवले, त्याच्याकडे टूल किट होता 5,000चा, म्हणजे टोटल 1,30,000चा मुद्देमाल जबरीने हिसकावून पट्ट्याने मारले। त्या शरीरावर पट्टे बेल्ट जो राहतो त्याच्याने मारले आणि चायना मेड चाकू दाखवून हे सर्व प्रकार झालेले आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 24 तासाच्या आतमध्ये सध्या 3 आरोपी अरेस्ट आहेत। त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि जबरीने चोरी नेलेला मुद्देमाल सर्व जप्त केलेले आहे। आता एक आरोपी बाकी आहे, त्याला पण लवकरच अटक करू। सर, जे आरोपी अटक आहे त्यांचा पार्श्विक रेकॉर्ड काय समोर आला आहे? आणि सर, आपल्या ज्या एरियामध्ये हे लोक राहतात तिथे आपल्या नावाचा मोठे बॅनर लावून हे लोक दहशत निर्माण करतात, त्यानंतर पोलीस काय करणार, काय? नाही, त्याच्या बाबतीत आपण मनपाला पत्र व्यवहार करून त्याला ते काढून घेऊ। ते तुम्ही निदर्शनास आणून दिले ते आपण काढून घेऊ, त्याच्यात काही शंका नाही। आणि हे लोक भाईगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यांना आपण भाईगिरी होऊ देणार नाही। कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रिव्हेंटिव्ह करू, त्यांना पुढील कायदेशीर कडक कारवाई करू। सर, जे अटक आरोपी आहेत त्यांचं काही पार्श्विक रेकॉर्ड समोर? ते पूर्ण सर्व क्रिमिनल रेकॉर्डचे आहेत। जबरी चोरी आहे, 302, 307 सारखे गुन्हे आहेत त्यांच्यावर, खंडणीसारखे गुन्हे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा आता वॉच आहे, अटक केलेली आहे त्यांना। पुढील कडक कायदेशीर कारवाई करू। नागपुरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असून या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे। नागपूरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असून अधिक माहिती आणि अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।